हाय नमस्कार, मी सारिका तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि चला आजची रुटीन हे शनिवारची आहे आणि हा आहे शनिवारचा व्हिडिओ। आणि चला म्हटलं आज मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे। आता मी हे डबे न घासले होते आणि या दिने मी भरपूर वेळा डबे घासायची, तेव्हा ना अजिबात ते असे स्वच्छ निघायचे नाही आणि त्याच्यावरती डागच राहायचे। पण आता मी ह्या वेळेस आहे ना मस्त ट्रिक वापरली आणि छान असे स्वच्छ डबे निघले। फक्त मला ना एवढंच आहे की ब्लॉग वगैरे शूट करता नाही आला। मी नक्कीच आहे ना पुढच्या वेळेस आहे ना डबे वगैरे घासल ना तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर कराल की मी कशा पद्धतीने ते घासले आणि इतके छान असे चकचकीत निघले ना ते आणि इतके छान असे चमचम करतात ना, असं वाटतं की आपल्या स्टीलचे डबे ते आणि ते आहे ॲल्युमिनियमचे। आणि त्यानंतर मग खूप मस्त सुंदर असं चमक येते तिच्यावरती आणि त्याला ना असं हलक्या हाताने घासावं लागतं तेव्हाच ती चमक येते। नाही तर आपण जर आहे ना ताराच्या घासणीने वगैरे घासलं ना की मग त्याला असे वरखडे पडतात आणि मग त्याला म्हणजे चांगले नाही घासले जात। आणि मी तुम्हाला पुढच्या वेळेस आहे ना मी घासल ना तेव्हा नक्कीच दाखवेल की मी कशा पद्धतीने ते डबे वगैरे घासले होते। आणि त्यानंतर मग खूप मस्त वाटतंय आणि स्वच्छ वाटतंय आता। आणि त्यानंतर मग चला मग सायंकाळच्या वेळेस आहे ना इथे मी ब्लॉगचे शूट करायला घेतलं होतं। आता कसं आहे आजचा शनिवार आहे आणि ते गेले होते बाजारात, तोपर्यंत म्हटलं इकडे मी चला स्वयंपाकाला लागली होती। आणि सकाळी आम्ही ना पोहे वगैरे खाल्ले होते त्यामुळे सायंकाळी भूक लागली होती, तर म्हटलं चला लवकरच स्वयंपाकाला लागूया। आणि कसं आहे ना मला थोडंसं मग चक्कर वगैरे येतात नाही लवकर जेवण केलं की। आणि सकाळी मी कधी थोडंच खाल्लं ना तर मग सायंकाळच्या वेळेस आहे ना म्हणजे 7-8-9 वाजेपर्यंत जेवण पाहिजे, नाही तर मग मला चक्कर यायला करतात। आता गेल्या वेळेस एका ताईंची अशी कमेंट होती की तुम्ही नागपंचमीचा उपवास का नाही केला, तर नागपंचमीचा उपवास मी यासाठीच नाही केला कारण की तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो वाटतं असं वाटतं। आणि मी आधीपासून नागपंचमीचा उपवास वगैरे कधीच करत नव्हती आणि करत पण नाही, तर मी सोमवारच केला होता त्यामुळे मी कधीच करत नाही। आणि मला थोडंसं आहे ना म्हणजे प्रॉब्लेम आहे, तर सर्वायकल प्रॉब्लेम आहे। आणि त्यानंतर मग चला आणि कसं आहे ना मी संध्याकाळपर्यंत जर नाही जेवण केलं ना लवकर तर मला चक्कर वगैरे येतात आणि गरगरल्यासारखं होतं। आणि मी जास्त काही माझ्याविषयी शेअर करत नाही, मी फक्त जे काही म्हणजे डेली रुटीन आहे तेच तुमच्यासोबत शेअर करते। मी जास्त पर्सनल गोष्टी मी सांगत नाही, त्यामुळेच ते तुम्हाला काही कळत नाही की माझ्यासोबत काय होतं किंवा काही नाही। म्हणजे मी अक्षरशः डिप्रेशनमध्ये पण गेली होती जेव्हा मला हे सर्वायकल प्रॉब्लेम झाला ना स्टार्ट तेव्हा। आणि मी इतकी टेन्शनमध्ये होती ना तेव्हा की काय सांगायचं, मला काहीच सुचत नव्हतं की काय करायचं किंवा काही नाही। म्हणजे मी इतके याच्यामध्ये गेलेले होती। पण मी आता जेव्हापासून व्हिडिओ करते ना तेव्हापासून जरासं म्हणजे त्या दुखण्यापासून माझं ना मन थोडंसं असं बाजूला झालेलं आहे आणि म्हणजे जास्त मी लक्ष देत नाही त्याच्याकडे। आणि नाही तर मग रोजचा मला हा त्रास आहे, पण मी जास्त काही तुमच्यासोबत शेअर करत नाही। आणि त्यानंतर मग चला पुढची रुटीन ही मी तुमच्यासोबत शेअर करते। आता सायंकाळच्या वेळेस आधी तर मी भात लावून घेतला होता, ते गेले होते बाजारात। आजचा शनिवार आहे, शनिवार म्हटलं की आठवडे बाजार असतो आमच्या इकडचा। आणि त्यानंतर म्हटलं चला आता स्वयंपाक ते येतील तोपर्यंत बाकीचा मी स्वयंपाक करत होते कारण की आज मला पनीरची भाजी बनवायची होती। आणि त्यानंतर मग उद्या कसं रविवार आहे ना, उद्याचे आमचे रोट असतात। आता रोट म्हटले की आमच्या गावाकडची पद्धत आहे बरं का ही खानदेशाकडची। आणि आमच्या गावाकडे ना घरोघरी रविवारी रोट करतात, म्हणजे श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या रविवारी असतात ते। आणि त्यानंतर सकाळचे पुरणाचे असतात आणि सायंकाळचे असतात ते साधे असतात। आता आमच्या गावाकडे सुतूक झालेला आहे त्यामुळे हे रोट्टा मला काही पूजता येणार नाही। सासूबाईंचा फोन आला होता, पण सासूबाई म्हणत होत्या की ते करून खावंच लागतं आपल्याला। मग त्यानंतर मग चला आता सकाळीच ते पहाटे 3 वाजता किंवा 2 वाजता अशा उठतात आमच्या गावाकडे बायका आणि करतात ते रोट, कारण की ते ना म्हणजे 6 वाजेच्या आतच ते पूजा झाली पाहिजे रोटांची, अशी पद्धत आहे आमच्या गावाकडे बरं का। आणि लहानपणी खूप मजा यायची कारण की आई ना सकाळीच मस्त रोट करायची ना, तेव्हा सकाळी 6 वाजता मस्त उठल्या उठल्या ब्रश केला, चहा पिला की लगेच असं पुरणपोळ्या खायला मिळायच्या गरमागरम, इतकी मजा यायची ना की काय सांगायचं। आता ही रोटांची पद्धत म्हणजे आमच्या गावाकडची ना कशी ना की त्याला माप म्हणजे मापच घ्यावं लागतं त्याचं वालं, कोणाचे 1.25 पावशेराचे असतात किंवा मग कोणाचे अर्धा किलोचे असतात, कोणाचे 1.25 किलोचे असतात, असं पण असतंय म्हणजे मोजून घ्यावं लागतात। आणि ते रोट कधी आपण सकाळी केले ना मग ते संध्याकाळपर्यंत ना म्हणजे दुपारपर्यंत ते संपले पाहिजे, तेव्हाच आपण संध्याकाळचे रोट करावं लागतात, अशी पद्धत आहे। आणि त्यानंतर मग कसं आहे ना आता गावाकडे कसं आहे, आता जास्त जर कोणाचे रोट असले ना तर मग ते एवढे काही संपत नाही। आता घरात कितीक जण किती खाणार आहे, तर मग दुसऱ्या लोकांना बोलवून ते द्यावं लागतात, मुलांना वगैरे, ते ज्यांच्या घरी रोट नसते तर मग येतात देतात। नाही तर असं तर कोणी पुरणपोळ्या खायला बोलवत नाही कोणाला कधीच, पण त्या दिवशी ना कोणालाही बोलवून पुरणपोळ्या खाऊन म्हणजे दुपारपर्यंत ते संपलेच पाहिजे असं टार्गेट असतं ते रोटांचं। आणि त्यानंतर मग चला आता कानबाईचे ते रोट असतात बरं का आमच्या गावाकडे, आणि ही पद्धतच आहे आमच्या गावाकडची। आता ह्या वेळेस मला पूजा वगैरे काही करता
येणार नाही, पण त्याच टायमाला उठून मी ते रोट वगैरे मी तुम्हाला बेड दाखवला. बेडवरती बेडशीट मस्त व्यवस्थित आथरून घेतलेली आणि बेडवरती ना खूप सुंदर वाटतंय. आता पाठीमागचं ते मी पहिले उशांना लावलेलं होतं मोठ्या उशांना, ते बेडशीट अशी डल वाटत होती, ती ब्राऊन कलरची होती. म्हणून आता म्हटलं चला बेडशीट नवीन आणलेली खाली आणि उशांना पण कव्हर झाले, तर म्हटलं चला पाठीमागच्या उशांना पण आपण कव्हर करण्यासाठी मस्त छान अशी मी गेल्या शनिवारी बेडशीट आणली होती, ती मस्त लावून घेतली. तिला अर्धी चिरून मी तिला लावली आणि अर्धी अजून माझ्याकडे आहे. तिचा अर्धीचा मी उपयोग करणार आहे काहीतरी, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगालच मी कुठे यूज करणार आहे तिला. आणि त्यानंतर मग ते बाजारातून आले होते. आता मला ते सांगत होते मी एवढा बाजार घेऊन आलो. म्हटलं तुम्ही जाताना तर म्हणत होते मी थोडाच घेऊन येईन आणि तुम्ही एवढा बाजार कसं काय घेऊन आले? मग ते म्हणत होते एवढे पैसे खर्च झाले. मी त्यांना म्हटलं एवढे पैसे खर्च झाले? मग तेव्हा म्हटलं चला, मग ते म्हणत होते मी एक्स्ट्रा वस्तू घेऊन आलो म्हणे बऱ्याच. आणि त्यानंतर मग चला गाजर वगैरे मी त्यांना काही सांगितलेलं नव्हतं, तरी पण ते घेऊन आले होते कारण की गाजर आधीचे होते. मग ते म्हणत होते असू द्या म्हणे, फ्रीज आहे घरामध्ये एक्स्ट्रा असायला पाहिजे. त्यानंतर मग आमचा कसं असतं ना, हिशोब वगैरे सगळा क्लिअर असतो. आम्ही जे काही बाजार वगैरे आणतो त्याचा पण हिशोब आम्ही डायरीत लिहून ठेवतो. आमची एक डायरी केलेली, आम्ही महिन्याचा जेवढा आमचा खर्च होतो त्याच्यात ते लिहिलेलं असतं टोटली. आणि असायलाच पाहिजे आपले प्रत्येक गोष्टींचा आपला हिशोब ते आणि सगळं काय आम्ही लिहिलेलंच असतं बरं का. आणि भरपूर पैसे दर आठवड्याला लागतात आणि भाजीपाला पण खूप महाग. आता ते पण काय करतील, कारण की पैसे लागतातच बरं का दर आठवड्याला, कारण की भरपूर आता भाजीपाला महाग झालाय. पहिल्यासारखं काहीच नाही राहिलं. 20 रुपये 30 रुपये पावशेर शिवाय तर काही मिळत नाही आता. आणि त्यानंतर मग चला 500 रुपये ही पुरत नाही भाज्यांना आणि आठवड्याभराच्या भाज्या सुद्धा येत नाही, इतकी महागाई झालेली आता तेवढ्या याच्यामध्ये. आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी काही घरातल्या आणायचे होते ते पण ते घेऊन आले होते, म्हणूनच थोडे पैसे एक्स्ट्रा लागले ह्या आठवड्याला आम्हाला भाज्यांना. नाही तर मग एवढे काही लागत नाही बरं का, कारण की दुसऱ्या जर वस्तू घेतली ना तर मग त्याला जास्त पैसे लागतात. आणि त्यानंतर मग चला आता सायंकाळी ते पनीर घेऊन आले होते, मग इथे मी पनीरची भाजी करत होती. आता थोडीशी मी शॉर्टकटमध्येच पनीरची भाजी केली. कधी कधी मी म्हणजे पनीर वगैरे तळून घेते, कधी कधी मी असं कच्चंही टाकते, तसं पण छान लागतं. असं काही नाही की तळूनच घेतलं पाहिजे किंवा काही. भाजीपाला वगैरे ते सगळं काही बाकीचा ना मी निवडून घेतलेला होता. म्हटलं चला आता पनीरचीच भाजी टाकायची राहिली होती, कारण की चपात्या भात ते माझा बनवून झालेला होता. आणि त्यानंतर म्हटलं चला पनीरची भाजी झाली की तोपर्यंत तिकडे बाकीचा भाजीपाला वगैरे निवडायचा आहे. आता मी एकटीच नाही निवडत बरं का, तर ते पण मला मदत करू लागतात घरामध्ये, कारण की त्यांना माहिती की खूप अशी धावपळ होत असते. आणि मग संध्याकाळचं स्वयंपाक बाकीचे घरातले कामं मग खूप उशीर होतो, त्यामुळे ते पण मला थोडंसं भाज्या वगैरे ते व्यवस्थित करू लागतात, निवडू लागतात. आणि त्यानंतर मग चला आता इकडे मी भाजी वगैरे बनवून झाली माझी. आणि त्यानंतर म्हटलं चला आता भाजी वगैरे थोडीशी शिजते तोपर्यंत इकडे म्हटले मेथीची भाजी आणलेली होती तेच निवडून ठेवू. आता मेथीची भाजीनं कसं आहे ना, वेळेवरती आपण हे भाजीपाला वगैरे निवडून ठेवला ना तर मग तो चांगला राहतो. नाही तर मग कसं आहे ना, ह्या दिवसावरती पावसाळ्याच्या ते लगेच सडतं. मग ओले वगैरे कधी असतं तर पावसामुळे तर मग ते लगेच असं सडतं आणि खराब पण होतात बरं का. म्हणूनच ना फ्रेश आणलेला असला ना की तेव्हाच त्याला निवडून ठेवायचा. नाही तर मग थोडेसे पण ते भाज्यांवरती पाणी वगैरे असलं ना की मग ते सडतात आणि मग चांगलं होत नाही आणि मग ते खराब पण होऊन जातात लवकर. आणि मग व्यवस्थित करून ठेवलं ना आपण की फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं. आणि त्यानंतर मग भाजीपाला वगैरे ते सगळं निवडून घेतला आणि फ्रीजमध्ये ठेवून घेतला आणि स्वयंपाक आवरून झाला होता. तर म्हटलं चला आता जेवण करूया. आता जेवण करायला बसलो होतो आम्ही, मस्त पनीरची भाजी, चपात्या आणि काकडी आणि गाजर होतं तोंडी लावायला. आता गाजर होते आधीचे भरपूर, तरी पण ते घेऊन आले होते. आणि मी त्यांना सांगितलं होतं की गाजर आहे, गाजर वगैरे आणू नका, पण ते घेऊनच आले होते. आणि त्यानंतर मग चला जेवण वगैरे झालं आणि मी बाकीचे भांडे वगैरे आवरून घेतले होते. आणि आता सध्या तरी म्हणजे पाऊसच होता, आज दुपारपासून आमच्याकडे पाऊस होता थोडा बारीक, त्यामुळे ना कपडे पण वाढले न होते, मग ओलेच होते. तर म्हटलं चला आता घरामध्ये कपडे मी 2 दोऱ्या घरामध्ये बांधून ठेवले, कारण की कसं आहे ना कपड्यांसाठी लागतंच. आणि फॅन खाली मग रात्रभर वाढतात. मग कसं आहे ना वातळ वगैरे कपडे असले ना तर मग ते चांगले असे वाढून जातात सकाळपर्यंत. आणि त्यानंतर मग बारीक कपडे असतात ते वाढून जातात, पण कसे जाड कपडा असला ना तो लवकर वाढत नाही. तर म्हणून मी घरामध्ये टाकत असते मग फॅन खाली. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब